गेल्या 10 दिवसांपूर्वी पुणे शहरामध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर पुणे शहरातल्या पावसानं काहीशी विश्रांती जी आहे ती घेतलेली होती। जवळपास 8 दिवसांपासून पाऊस जो आहे तो पुणे शहरामध्ये पडलेला नव्हता। मात्र गेल्या 1 तासांपासून पुणे शहरामध्ये रिमझिम पावसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। हवामान विभागाकडून पुढील 2 दिवस जे आहे ते पुणे शहरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण जे आहे ते राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली होती। त्याने आपण पाहतोय की सध्या 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये पुणे शहरातलं तापमान जे आहे ते सुद्धा वाढले, त्यामुळे कडाक्याचं खरं तर ऊन जे आहे ते दुपारच्या सत्रामध्ये पुणे शहरामध्ये पडत होतं, त्यामुळे काहीसा वातावरणामध्ये उकाडा जो आहे तो निर्माण झालेला होता। मात्र 1 तासांपासून पुणे शहरामध्ये रिमझिम पावसाची संततधार जी आहे ती पाहायला मिळते। आणखी पुढील 2 दिवस हवामान विभागाकडून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। मात्र महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। मात्र 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुणे शहरामध्ये रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे, कारण शहरालगतची जी धरणं आहेत ती आता जवळपास 100% भरलेली आहेत। मात्र 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे शहरामध्ये रिमझिम पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन विकी सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।